आंबे आता ही एवढी आमची नुकसानी झालेली आहे. हाय, मी प्रतीक्षा आडी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आले मी माहेरी. तर माहेरी आले ते पण तसंच कारण आहे की हे बघा बाजूला आंबे आहेत. माझ्या माहेरी मोठे मोठे आंबे आहेत, हे बघा हे. तर हे आंब्यांना वणवा लागला की कोणी पेटवून दिला होता माहिती नाही, पण ते पेटत आला पूर्ण आंबे, म्हणजे आंबे उतरवायला आणि ते पेटलेत. म्हणजे रात्रीच्या पोटातून पेटले, त्यात सगळे आंबे खराब झाले. पाईप चालू. तर तेच तुम्हाला दाखवण्यासाठी आज आले इकडं. तर बघा कसं नुकसानी झाली, म्हणजे खूपच आमची नुकसानी झाली. तर चला दाखवते आणि कुठून पेटत आलं ते दाखवते पहिलं. हे बघा तिकडनं पेटत आलं आहे, तर त्याला दाखवते तुम्हाला. खालचे पण तिकडचे आंबे दाखवते. हे बघा आता तुम्हाला व्यवस्थित दिसतील. तर मी जरा नाश्ता करायला इथे बसले असते म्हणून ते व्हिडिओ नाही केले. आता जरा लेटच घेतले. तर हे बघा तुम्हाला दाखवते इकडे किती आंबे पेटलेत ते. हे बघा समोरून तर दिसतच असेल. पूर्ण असं पेटत 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 पूर्ण आलेत. आणि आंबे हे आता पूर्ण जे आंबे झाडाला एक दोन असं पिकून पडतात ना, तसे पडायला लागले होते. आमच्याकडं आंबे जिथपर्यंत झाडावरून म्हणजे साका पडत नाही, पाड जिथपर्यंत लागत नाही तिथपर्यंत आमच्याकडे आंबा उतरवत नाही. तर त्याच्यामुळे आम्ही ते ठेवले होते भावानी. तर ते आग बघा तर कुठून लागत आले, चला दाखवते तुम्हाला. हे बघा असं असं पेटत आलं इकडनं. आंबा तर एवढा आला होता इकडचा. हे बघा ह्यो पण आंबा पूर्ण खालून वरपर्यंत पेटलाय. तुम्हाला दाखवते जवळ जाऊन. आता म्हणजे पीक हाताशी आलं आणि अशी नुकसानी झाली. आता ह्यो आंबा पण एवढा भारी लागतो ना, खरं सांगायचं गेलं तर. खायला एकदम मस्त एकदम. आणि हे बघा आता ह्यो पेटला पूर्ण असा आतूनच पेटलाय बघा, पूर्ण आतून पेटला. हे बघा असा. आणि ते ह्यो तर एवढा आला होता का, म्हणजे पान कमी दिसत होत पान एवढं. आणि बघा हे बघ अजून पण आहेत पण त्याला एवढं, आणि खाली खच पडलंय बघा. तरी पण लोकांनी विचून आता म्हणजे येऊन येऊन विचून घेऊन जातात. हे असे आंबे विचून घेऊन जातात. पूर्ण असा खच पडलेला आहे. हे बघा आता हे विचले तर भरपूर आहेत. हे बघा हे आंबे, हे बघा असे आता विचून घेऊन जायला लागतील. हे बघा आता काही पक्ष्यांनी खाल्लेले आहेत, तर काही चांगले आहेत. एवढे आंबे पडलेत आणि खाली सुद्धा एवढे आले होते. पण तिकडे घरी माझं माहेर आहे, तिकडे सासरी पण असंच हे करतात लोक. हे कोणानी जलाव वृत्तीने पेटवलंय की काय केलंय माहिती नाही आपल्याला. पण एवढी मोठी नुकसानी झालेली माझ्या भावाची की हे सांगायलाच नको. मित्रांनो, कोण कोणाला असे छोटे गावठी आंबे खायला आवडतात, मला खूप आवडतात. हे बघा असे आंबे छोटे छोटे असतात, ते एकदम टेस्टी लागतात खायला. त्याचे पिकून पडले ना खाली तर मग छान वाटतात खायला. उंदीर आहे उंदीर. हे बघा उंदीर. त्याला आता कुठं पळू ना कुठं नाही, गवत काढला ना तिथून. तर आणि मित्रांनो, माझा ह्या जागेशी जास्त जास्त कनेक्शन, जास्त अटॅचमेंट ह्या जागेशी आहे. कारण मी लहान असताना इथेच 4-5 वर्ष तर आम्ही इथंच राहिलो.
त्याच्यापेक्षा म्हणजे त्याची मुलं ह्या जागेशी जास्त माझा जिव्हाळा आहे. तर पहिला घर आमचा कुठे होतं ते तुम्हाला दाखवते. तर हे आता इकडे आहे ना, हे समोर इथून पूर्ण असं तिथपर्यंत असं घर होतं आमचं, साधं सिंपल थोडस, जे कौलारूवर छोटस कुडाचं वगैरे असतं. ते कुडाचं म्हणजे जे इकडून जे ठाणे जिल्हे पालघर जिल्ह्यावाले आहेत त्यांना माहिती आहे कुडाचं घर म्हणजे काय, शेना मातीचं असतं. तर ते घर होतं इथे. आणि खूप माझ्या आठवणी इथल्या आहेत, म्हणजे एवढ्या आठवणी आहेत की म्हणजे विसरू शकत नाही, एवढ्या आठवणी आहेत. तर मग असे मला दाखवायला जमले नव्हते. तर हे बघा कसे आंबे इकडे थोडे थोडेच आहेत. इकडे बघा या फाट्याला, त्याच्यात माझा मोबाईल थोडासा ब्लर होतो. हे आंब्याची साईज बघा. आता हे पेटल्यामुळं पटापट गळायला लागले ते. तर ही साईज आहे आंब्याची. म्हणजे आपले जो मार्केटमध्ये नॉर्मल आंबा येतो ना, त्या आंब्याची साईज आहे. तर हे बघा आता किती गळलेत इथे आंबे. आता ही एवढी आमची नुकसानी झालेली आहे. आंबा म्हणजे पिकला होता, पाड लागला होता त्याला, काढणीसाठी आला होता. आता हे पेटला, हे वगैरे काळे काळे झाले, ते पूर्ण काळे झाले आंबे. एवढा आता नुकसानी झाली याची आंब्याची. पूर्ण आंबा बघा कसा झाला आंबा. आणि खाली तर तुम्हाला दाखवलंच मगाशी